मित्रांनो, कधी-कधी अशाही गोष्टी आपल्या कानावर पडतात, ज्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. काही क्षण का असेना, पण आपलं मन विचार करायला भाग पडते, की खरंच अशाही घटना घडत असतील का? मित्रांनो, अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या फतेपूर जिल्ह्यामधील विकास दुबे यांच्यासोबत घडली आहे. मला 2 वेळा साप चावला. तिसऱ्या वेळी चावण्याच्या आधी तो माझ्या स्वप्नात आला आणि त्याने मला सांगितलं, की "मी तुला 9 वेळा चावेन, 8 वेळा तू वाचशील, पण 9व्या वेळी कोणताही उपाय आणि कोणतीही शक्ती तुला माझ्यापासून वाचवू शकणार नाही." सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1-2 वेळा नाही तर हा साप विकासला 40 दिवसात 7 वेळा चावला. या घटनेची माहिती आजूबाजूच्या गावातील लोकांना होऊ लागली आणि प्रसारमाध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात ही गोष्ट व्हायरल झाली. एकाच माणसाला एकच साप इतक्या वेळा कसा काय चावू शकतो? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे साप चावण्याच्या अगोदर त्याच्या स्वप्नात येतो आणि त्याला मारण्याची धमकी देतो आणि मग चावतो. ही गोष्ट तर एखादा पिक्चरमधली स्टोरीसारखी वाटते. दरवेळी साप चावल्यानंतर विकासवर उपचार करण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं जायचं. त्यामुळे तो खोटं बोलत आहे असंही म्हणता येणार नाही. विकास दुबेबरोबर घडणाऱ्या या विचित्र प्रकारामुळे विकासच्या घरच्यासोबत डॉक्टर आणि इतर लोकही हैराण होते. विकासच्या 7व्यांदा जेव्हा साप चावल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याच्या टीमनं या प्रकारची चौकशी केली आणि जे सत्य समोर आलं ते ऐकून सर्व लोक चकित झाले. डॉक्टरच्या टीमने केलेल्या तपासात नक्की काय समोर आलं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी उमेश आणि आपण पाहतात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल मराठी कट्टा. मित्रांनो, ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या फतेपूर जिल्ह्यातील सौरा या गावची. या गावात 24 वर्षाचा विकास दुबे आपल्या कुटुंबासोबत राहतो. शनिवारी म्हणजे 2 जूनच्या रात्री जेवण झाल्यानंतर विकास झोपायची तयारी करत होता. तो आपल्या पलंगावरती अंथरूण टाकत होता, पण त्याच वेळी पलंगाच्या खाली असलेल्या सापावर त्याचा पाय पडला आणि सापाने त्याला दंश केला. यानंतर विकासच्या घरच्यांनी तातडीने त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. तिथे 2 दिवस उपचार घेतल्यानंतर विकास बरा झाला. चावणारा साप हा खूप विषारी होता, त्यामुळे तुम्ही विकासला तातडीने दवाखान्यात आणले म्हणून त्याचा जीव वाचला, असं त्यावेळी डॉक्टरने सांगितले. विकास ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी घराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडीझुडपी असल्याकारणाने साप कुठून तरी घरात निघून आला असेल आणि विकासचे पाय पडल्यावर त्याने विकासच्या पायाला दंश केला असेल असं घरच्यांना वाटलं. तसे विकासच्या उपचारानंतर एकदम बरा झाला होता, त्यामुळे घरच्यांनी या घटनेकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण त्यानंतरच्या पुढच्या रविवारी म्हणजे 9 जूनला विकास बाथरूममध्ये असताना पुन्हा एकदा तो साप विकासच्या हाताला चावला. विकासने सांगितले की बाथरूमच्या शेजारून जाणाऱ्या पाईपच्या फटीतून हा साप बाहेर जाताना मला दिसला. तो साप पकडण्याचा मी प्रयत्न केला आणि तो साप माझ्या हाताला चावला. दुसऱ्यांदा जेव्हा विकासला साप चावला त्यावेळी त्यांच्या घरच्याने हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं आणि उपचार घेतल्यानंतर तो लगेच बरा झाला. पण यावेळी दुसऱ्यांदा साप चावल्यामुळे विकास जरासा घाबरला. पुन्हा असं काही होणार नाही म्हणून तो काळजी घेत राहिला. पण पुढच्या रविवारी म्हणजे 16 जूनला विकासने पुन्हा एकदा साप चावल्याचे घरच्यांना सांगितले. तेव्हा मात्र तो आणि त्याचे घरचे चांगलेच घाबरले. विकासला लागोपाठ 3 आठवड्यात आणि तेही रविवारी साप कसा काय चावतो असा प्रश्न विकासला, त्यांच्या घरच्यांना आणि विकासवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पडला. यावेळी विकास बरा झाल्यानंतर डॉक्टरने त्याला काही दिवस आपलं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सांगण्यावरून विकास फतेपूरच्या काही अंतरावर असणाऱ्या राधानगर परिसरात राहणाऱ्या आपल्या मावशीकडे राहायला गेला. आता आपण आपल्या घरापासून लांब आलेलो आहोत, यामुळे साप या ठिकाणी येणार नाही या विचाराने विकास आणि त्यांचे घरचेही एकदम बिंदास होते. पण पुढच्या आठवड्यात शुक्रवारी रात्री 12:30 वाजल्याच्या सुमारास मावशीच्या घरी असताना त्याने साप चावल्यामुळे आरडाओरडा केला. मग नेहमीप्रमाणे विकासला दवाखान्यात नेण्यात आले आणि उपचार घेऊन तो बरा झाला. यानंतर दर आठवड्याच्या शेवटी शनिवारी किंवा रविवारी विकासला सतत साप चावत असल्याचे त्याने सांगितले. मावशीनंतर तो आपल्या काकाकडे राहायला गेला, पण तेथेही त्याला 2 वेळा सापाने दंश केल्यामुळे हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करण्यात आला. या विचित्र प्रकारामुळे विकासच्या घरच्यासोबत आजूबाजूचे लोकही चकित झाले होते. मित्रांनो, हळूहळू करून ही घटना प्रसारमाध्यमामध्ये झळकू लागली. पहिल्यांदा ही घटना फतेपूरमध्ये, नंतर उत्तर प्रदेश आणि आता तर पूर्ण देशात ही घटना प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली. काही प्रसारमाध्यमांनी विकास दुबेची मुलाखत देखील घेतली. यामध्ये साप चावताना आपल्यासोबत नेमकं काय काय घडतं तेही विकासने सांगितलं आहे. साप चावण्याच्या 3 ते 4 तास आधी मला साप चावणार असल्याचे संकेत लगेच मिळतात. माझ्या डोळा फडफडतो. मी माझ्या घरच्यांना मला साप चावणार असल्याचे सांगतो आणि माझे घरचेही मला साप चावू नये म्हणून सगळी काळजी घेतात. पण तरीही कुठून तरी साप येतो आणि मला चावतो असा दावा विकासने प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. ज्यावेळी मला पहिल्यांदा साप चावला त्यावेळी माझ्या घरच्यांनी मला सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं, पण सरकारी दवाखान्यामध्ये लवकर उपचार मिळत नसल्याकारणाने त्या लोकांनी मला खाजगी दवाखान्यात ॲडमिट केलं. तिसऱ्यांदा साप चावण्याच्या आधी तो माझ्या स्वप्नात आला. मी तुला 9 वेळा चावेन, 8 वेळा तू वाचशील, पण 9व्या वेळी कोणताही उपचार किंवा कोणतीही शक्ती तुला माझ्यापासून वाचवू शकणार नाही असं त्याने मला सांगितलं. या घटनेबद्दल विकासच्या घरच्यांनी विचारलं तर त्यांनी सांगितलं की साप आम्हाला दिसत नाही,
तो फक्त विकासला दिसतो आणि त्यालाच चावतो. 40 दिवसात मला तब्बल 7 वेळा सापाने दंश केल्याचं विकासने सांगितले. सापाचं स्वप्नात येऊन विकासला धमकावणं, दर शनिवारी किंवा रविवारी त्याला साप चावणं, साप चावण्याच्या आधी विकासला संकेत मिळणं, हा सगळा प्रकार अजब होता. पण हे असे का होतंय हे कोणालाही कळत नव्हतं. कारण साप चावल्यानंतर प्रत्येक वेळी विकासला खाजगी दवाखान्यात दाखल केलं जायचं आणि तेथे उपचार घेतल्यानंतर तो बरा व्हायचा. सापाने आपल्या मुलावर राग धरण्याचा अंदाज बांधून विकासच्या घरच्याने मांत्रिकाची मदत घेतली आणि तेव्हा मांत्रिकानं त्याला काळसर्पदोष असल्याचं सांगितलं. सोबतच विकासने मागच्या जन्मी एखाद्या सापाला मारलं असावं आणि तो साप आता पुनर्जन्म घेऊन बदला घेतोय अशी देखील शंका त्यांनी व्यक्त केली. साप चावल्यानंतर उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयात मोठा खर्च येत असल्यामुळे विकासच्या घरच्याने आर्थिक मदतीसाठी सरकारकडे मागणी करण्याचे ठरवलं. त्यासाठी एक अर्ज घेऊन विकासचे घरचे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. त्यावेळी एकाकी उत्तर प्रदेशचे चीफ मेडिकल ऑफिसर राजीव नयन गिरी हे सुद्धा तेथे उपस्थित होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खाजगी दवाखान्यात विकासवर तुम्ही उपचार का करता असं विकासच्या घरच्यांना त्यांनी विचारलं. तेव्हा सरकारी दवाखान्यात हे टायमावर उपचार मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर यामध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय गिरी यांना आला. त्यांनी तज्ज्ञाची एक टीम तयार करून या प्रकरणाची सत्यता तपासण्याचे ठरवलं आणि या सगळ्या प्रकारची खरी गोष्ट समोर आली. गिरी यांनी आपल्या टीमला विकासच्या घरी आणि तो उपचार घेत असलेल्या डॉक्टरकडे जाऊन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार टीमने सर्वप्रथम विकासच्या घरी आणि नंतर विकासवर ज्या खाजगी रुग्णालयात उपचार व्हायचे त्या रुग्णालयात जाऊन चौकशी केली. या टीमने 7 वेळा विकासला कोणत्या प्रजातीचा साप चावला असे प्रश्न विचारल्यावर तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर डॉक्टर जवाहरलाल यांना देता आलं नाही. विकासवर कोणते उपचार करण्यात आले यावेळी त्यांनी माहिती दिली की विकासचे घरचे जेव्हा त्याला उपचारासाठी घेऊन यायचे तेव्हा त्यांच्या सांगण्यावरून आणि विकासच्या लक्षणावरून आम्ही त्याला अँटीवर्मिनचा डोस द्यायचो आणि तो बरा व्हायचा असं उत्तर त्याने दिलं. त्यानंतर शिवमच्या टीमनं विकासच्या अंगावरील साप चावल्याच्या खुणा आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या एका साप चावलेल्या व्यक्तीच्या सर्वलेल्या खुणा हे मॅच करून बघितल्या. तेव्हा विकासच्या शरीरावरती एकच खुण ही सर्पदंशाची होती. बाकी सर्व खुणा ह्या खोट्या होत्या. या टीमच्या लक्षात आलं आणि एकच खळबळ उडाली. मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की विकासला फक्त एकदा साप चावला. इतर वेळी साप चावल्याचं सांगणं हा त्याच्या स्नेक फोबिया आजार असल्याचं अतिरिक्त CMO RK वर्मा यांनी म्हटलं आहे. जेव्हा त्याला पहिल्यांदा साप चावला तेव्हा त्याच्या मनात सापाविषयी भीती निर्माण झाली आणि या भीतीचे रूपांतर फोबियात झालं, ज्या आजाराला ऑफिडिओफोबिया असंही म्हटलं जातं. ही एक एन्झायटी डिसऑर्डर असल्याचं डॉक्टरचं म्हणणं आहे. यामध्ये माणसाला सरपटणाऱ्या सगळ्या प्राण्याची खूप जास्त भीती वाटते. विकासला जेव्हा पहिल्यांदा साप चावला तेव्हा ऑफिडिओफोबिया त्याला झाल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्यामुळे त्याला अँटीव्हेनमची नाही तर मानसिक उपचाराची गरज असल्याचं डॉक्टरच्या टीमचं म्हणणं आहे. सध्या विकास फतेपूरमध्ये नसल्यामुळे तो परत आल्यानंतर एका चांगल्या मनसोपचार तज्ज्ञाच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला घरच्यांना सांगणं असल्याचं डॉक्टर वर्माने सांगितलं आहे. त्यामुळे विकासला 40 दिवसात 7 वेळा साप चावला ही एक फक्त एक अफवा आहे असे तज्ज्ञाचे मत आहे. सरकारी दवाखान्यात उपचार न घेता खाजगी दवाखान्यात उपचार घेणे हे विकासच्या जीवावर बेतलं असतं अशी भीती व्यक्त करण्यात आली. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रत्येक वेळी विकासवर उपचार करताना त्यामागचे कारण काय आहे हे तपासून घेण्याआधी केवळ त्याच्या लक्षणावरून त्याला अँटीव्हेनमचे डोस दिले. त्यामुळे विकासच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. पण विकासच्या अंगावर साप चावण्याच्या खुणा कसल्या होत्या, त्या कुठून आल्या याबाबत अजून तरी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याबाबत अजून चौकशी सुरू असल्याचे डॉक्टरचे म्हणणं आहे. पण या सगळ्याबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटते? खरंच एक साप माणसावर डाव धरून त्याला 7 वेळा चावू शकतो का? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.